मुलांची ना मुलींची विभाग, आरोग्य विभाग, वीज मंडळ, महसूलवाले तर कार्यक्रमाला गेले तहसील ठीक पोलीस स्टेशन काही नाही. पशुवैद्यकीय दवाखाना आहे का? एकच आले मराठी शाळा नाही अक्षर राहिले तर संबंधितावर कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करत असतो. तुम्ही जर ठराव केला की यांना पाठवा समाज सभेला नव्हते तर आम्ही त्यांच्या कार्यालयाला पाठवून देणार विषय. बाकी काही शाळा मुलांचे आडावसरे आपले ते बोलले होते की त्यांना केंद्र प्रमुख चार असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी काही ते नियुक्ती केले त्यांच्या तेवढा एका जणांचा फोन आला तुम्हाला दुसऱ्या कोणाचा नव्हता. ते म्हणाले हे सर येतील आमचे दोघं एकत्र येतं सांगतील असंही बोलले. ठीक आहे, बाकीचा कोणाचा नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणत असणार तर आम्ही तसं करू शकतो. चालेल चालेल पाठवून देऊ. प्रत्येक डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करून देऊ. मागील 26 जानेवारी तर आत्ताची 26 जानेवारीपर्यंत आपल्या गावातले प्रतिष्ठित गणमान्य जेही नागरिक आपल्याला सोडून गेलेले आहेत, जेही असतील आपले कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत, माझे सदस्य आहेत, गावात राहणारे प्रत्येक नागरिक यांना आपण 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी जागेवर उभं राहायचं. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे नवीन नाव निर्माण केलंय, पहिले आपली होती MRGS, नंतरची झाली जी रामजी योजना. याच्या माहितीसाठी व कृती आराखड्यासाठी आपली ग्रामसभा झाली होती. एकच विषय होता तिच्यात. हॅलो, दुसरा विषय होता आपला जीप प्राथमिक शाळेचे कामकाज व अहवालाचे वाचन करणे. गुरुजी सर्वांना माझा नमस्कार. मी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा अहमदमार्फत प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. आमच्या शाळेत एकूण 212 विद्यार्थ्यांची पदसंख्या आहे आणि या अंतर्गत नियमित वर्षाप्रमाणे नेहमी ज्या विद्यार्थ्यांना ज्या योजना असतात, सावित्रीबाई फुले दत्तकपाल फुले योजना तसेच एसटी शिष्यवृत्ती योजना यांच्या निमित्ताने लाभ दिला जातो. सरासरी 80 ते 85% विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. शालेय पोषण आहार त्याचं नियमित वाटप केलं जातं. आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार दिला जातो. शाळेत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलं जातं. तसेच तालुक्यामार्फत शाळेच्या मागे जे मोकळं पटांगण आहे तिथं आता नवीनच 2 ते 3 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांसाठी प्लेग्राऊंड आखण्याचं काम देखील करण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळालेली आहे. तसेच विनोबा ॲप सारखा ऑनलाईन एज्युकेशनचं जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर पूर्ण भारतातील विविध शाळांचे उपक्रम व्हिडिओ वगैरे टाकले जातात. त्यात आपल्या शाळेचे देखील उपक्रम व्हिडिओ टाकले जातात आणि त्याला राज्यस्तरीय सलग दुसऱ्या वर्षी पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. एवढं आपल्या समोर कथन करू इच्छितो. धन्यवाद. जे डिपार्टमेंट आहे शाळेसाठी नेहमीची एकच मागणी होती, खास करून वॉल कंपाऊंडची मागणी. संरक्षण भिंत ती अत्यंत आवश्यक आहे आणि ती थोडी जास्त खर्चिक असल्या कारणाने आतापर्यंत मागणी केली गेली आहे. पंचायत समितीकडे देखील मागणी केली आहे, परंतु ती काही मागणी नाही झालेली नाही. पूर्ण तिला वॉल कंपाऊंड असल्या कारणाने आणि त्यात कोणतेही नागरिक येतात, अस्वच्छ वगैरे कारभार असतो, पुष्कळ ते सजाग अस्वच्छता वगैरे आढळते. मागणी तेवढीच असते. हॅलो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वॉल कंपाऊंड मंजूर होत असतं. त्यात DPTC आणि ग्रामपंचायत काही फंड आणि काही एमआरजेसच्या फंडातून होत असतं. पण प्रश्न असा असतो की एमआरजेसचा जो निधी असतो हा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत येत असताना त्याचे प्रत्यक्ष मजूर काम करणारे त्यांच्या अकाउंटवर जात असतो पैसा. म्हणजे लाभार्थी जो असतो काम करणारा असतो सर्व पैसा त्यांच्याकडे येत असतो, माझ्याकडे बी येत नाही, खात्यावर येतो. विषय असा असतो की एमआरजेसचं काम करत असताना काम होऊन जातं तुमचं 8 ते 10 दिवसात काम खतम होतं. ते पैसे 2-2, 4-4 महिन्यापर्यंत येत नाही, 6-6 महिन्यापर्यंत येत नाही. मग तो संबंधित व्यक्तीच्या अकाउंटला जे पैसे जमा होतात तो रिटर्न रिफंड करेल याची गॅरंटी राहत नाही. म्हणून आम्ही यांना सांगितलं होतं स्थानिक जर तुम्ही दोघंही हेडमास्टर इथले जे तुमच्या लेवलवर करत असणार तर आम्ही मंजुरीसाठी तयार. आजही प्रस्ताव पाठवलेला असतो, परंतु ते काम मंजूर होत नाही. कुशलचे पैसे त्याचे अजून 2-2, 3-3 वर्षापर्यंत वैयक्तिक लाभार्थीचे सुद्धा आलेले नाहीये, तर सार्वजनिक हिताच्या कामाचे पैसे आतापर्यंत येतच नाही. त्याच्यामुळे ते काम कोणीच तयार करायला होत नाही. म्हणून आपण परत शासनाचा एक GR आला होता की शाळेला वॉल कंपाऊंड असेल तर शासनाने DPTC किंवा जिल्हा परिषदेकडे मागणी करायची, त्याच्यातून मंजूर झाला तर वॉल कंपाऊंड.
सर, आणि दुसरी शाळेच्या- गोष्ट, त्यांनी सीसीटीव्हीची मागणी केलेली शाळेला, आपण देणार आहे 2-4 दिवसात बसवणार आहे, कारण तिथे मुलं आणि बाकीचं आपण जे गार्डन केले, ओपन जिम केलेली आहे, तिथं बराच त्रास होतो ना, ती बी पाठीमागे बसवणार आहेत आपण. भाऊसाहेब, त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, याबद्दल काय सांगणार आपण? ऐकून घ्या तुम्ही, कंपाऊंड माझ्या हातात नाही ना, मी काय सांगितलं शासनाकडे, त्यांनी बी प्रस्ताव पाठवलेला आहे, आता बी पाठवून देणार आम्ही. शिक्षण समितीमार्फत तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही का? शालेय समिती त्याच्यामार्फत तुम्ही माल कंपाऊंडच्या तुम्ही जिल्हा परिषदेकडे पाठवा. तुम्ही पाठवलाय काय जिल्हा परिषद? तुम्ही आता लेखी प्रस्ताव करून घ्या, तर तुम्ही ग्रामपंचायतीलाही पाठवा, त्यांनाही पाठवा, त्यानंतर आपण त्याची तरतूद ग्रामपंचायत. हे बघा, मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला, तिकडनं प्रस्ताव आल्यानंतर 15 वित्तेकातून आमच्याकडून 10-15% निधी जात असतो, डीपीडीसीतून निधी जात असतो आणि एमआरजीएस मधून निधी जात असतो. 3 एकत्रित करून ते काम होत असतं. आम्ही नाही यांनी बघितलं पाहिजे, यांनी पाठपुरावा करावा लागेल ना. अहो, आमच्याकडे त्यांनी मंजुरीचं पत्र दिलं तर बाकीचं आम्ही 5-10 लाख रुपये जे लागतील ते आम्ही देतो ना, त्याचा काही विषय नाही. ग्रामसभेच्या ठराव तुम्हाला म्हणजे परवानगी आहे. तुम्ही त्या प्रोसेसनुसार तुम्ही करा. हो, मुख्याध्यापकांना सांगतो. आपल्या समक्ष जिल्हा परिषद कन्यानी बॉईज यांचं निवेदन त्यांनी केलेलं आहे. पुढील जे आलेले नाही आहेत, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, कृषी विभाग योजना, आरोग्य विभाग, महाराष्ट्र विद्युत कंपनी, पशुवैद्यकीय दवाखाना यांचं काय करायचं ते तुम्ही सांगा, नागरिक मंडळाने सांगायचं. त्यांना बोलायला पाहिजे. लिखलं सगळ्यांच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात आले. डिपार्टमेंट उपलब्ध नसणार ग्रामसभेला, त्यांचं पत्र वरिष्ठ कार्यालय संबंधित डिपार्टमेंटला पाठवण्याचं सांग, वर कारवाई करण्यासाठी. त्यांच्यात सगळ्यात मोठी संगणक रूम आपल्याकडे आहे उर्दू शाळेला. किती मुस्लिम समाजाचे मुलं संगणक प्रशिक्षित त्या ठिकाणी झाले, आणि आपल्या दोघांचं वृत्त दिलंय सर तुम्ही, किती मुलं झाले त्याच्यात संगणक साक्षर. खरंच जर बघायसारखी असेल ना, खाजगी संस्थांना बी नाही एवढी मोठी, खरंच जर तिथं कॉम्प्युटर रूम आहे बरं, त्या बाजूने आम्ही बऱ्याच वेळ जाऊन येतो, बघून आलो, पण त्याचा वापर मुलं प्रशिक्षित होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण काय विचारतो माहिती, जर नोट आपल्यानंतर त्यांचा सत्कार करतोय, त्यांना पारितोषिक दिलं जाते. कारण आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ना, त्यांचे येत आहे ते आपण माध्यमिक शाळांना आपल्याला द्यावं लागते. प्रत्येक माध्यमिक शाळेवर आपण काही खर्च करत नाहीये. तुमच्या माहितीसाठी सर, सार्वजनिक जो उत्सव असतो ना, ते मनवताना आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे करताना वर्षभराचा कार्यक्रमाला आपण 15 ऑगस्टला बसेस बी ठेवतो आणि त्यांचा सत्कार बी करतो, पण तुमचं कोणीच दिसत नाही तिथं जनरली. पण मागच्या वेळेस सुद्धा सूचना दिली होती, एक राष्ट्रीय कार्यक्रमाला राहत नाही. आने से पहले जाने की तैयारी करते हो, गांव में आने से पहले साजरी केली जाते. प्रश्न काय आहे सर, एक मिनिट. हॅलो सर 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 एक मिनिट पूर्ण ऐकला. शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीमध्ये भरपूर फरक आहे. ग्रामपंचायतीचं तुमच्यावर हे असं नियंत्रण त्याबद्दल वाटली. ग्रामपंचायत फक्त तुटपुंजी सारखी जी गरज आहे ती भागवते. तुमच्या विभागात मात्र टोटल सर्व ठिकाणं करावं लागतं.
परंतु आज जे साधन सामग्री आहे त्याच्यातून काय प्रगती असते हे महत्वाचं असते सभासदांसमोर. असं लक्षात येणार नाही. तुम्ही 2-3 लोक या, मी तुम्हाला दाखवतो काय काय करताय. म्हणजे भरपूर करताय. आले होते पाहिलं त्यांनी. हे काय बोल रहे हे बघा एक ठीक आहे. आता जे लिहितोय आम्ही लिहून घेणार आहे सभासदांना ग्रामस्थांना विचारून. पण याच्या पुढे 26 जानेवारीला कवायत वगैरे करायला येत जा, राष्ट्रीय घोडखोर संचलित कार्यक्रम घेत जा आणि जर जी प्रगती झालेली ते पण दाखवत जा असं म्हणणं आहे लोकांचं. एवढीच अपेक्षा असते की विद्यार्थी प्रगती जर झाली ते सांगा की 15 झाले की 20 झाले असं ते करतं. बाकी ते बरोबर आहे की ठीक आहे. ठीक आहे नोटीस देतो लिहून गेलं. महात्मा गांधी रोजगार हमी योजना तिचं नवीन नाव झालेलं आहे जी रामजी योजना. याच्याबाबत भाऊसाहेब माहिती देतील. हे बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येणार जी रामजी हा नवीन अधिनियम ऍक्ट तयार केलेला आहे. अधिनियमामध्ये फक्त आपल्याला एक कुटुंबाला 100 दिवसाचा ऐवजी 125 दिवस वाढवले त्यांनी. आणि भत्ता वगैरे बी वाढवलेला आहे. बाकी दुसरा कुठला काही बदल नाही. फक्त ऍक्ट मध्ये बदल केला. ती योजनेचं नामकरण चेंज केलं त्यांनी. जी रामजी केलेलं आहे. ऐकून घ्या. एमआरजीचे काम हा लोकल वैयक्तिक लाभार्थी जो अर्ज करतो त्याला आम्ही मंजुरी देत असतो. तिकडनं आलं तर कृषी विभाग 3 डिपार्टमेंट काम करतं. एक कृषी विभाग काम करतं, एक महसूल करतं, एक आमच्याकडून जे होतं. आमच्याकडून जे होतं ते तुम्हाला माहिती आहे. आता जलताराचा प्रकल्प आहे. जलताराचं लोकगड्डे खंड ते जलतारा आहे, शोषखड्डे गोठ आहेत. आम्ही प्रकरणाला ओके मंजुरी देत असतो. ते मंजूर झालं की तिकडनं त्यांच्या अकाउंटलाच पैसे येतात. आमच्याकडे ते येत नसतं पैसे. हो चालत नाही. जलताराचे कामं चालू. ठीक आहे. मला माहित नाही पण कृषीचं काहीतरी प्रभाग आहेत 5-7 लोकांकडे. आता कृषी अधिकारी जर असते तर सांगितलं असतं. आणि याचे बी काम आहे त्यांच्याने केळीला बी आपण अनुदान देत असतो. नाही सांगतो. धरती माता वाचा अभियान मेरा गाव मेरी धरोहर. प्रशांत आता साहेब बसा 2 मिनिटं. नाही हो नाही असं नका करा तुम्ही. हा बरोबर ठीक आहे ठीक आहे. बरं लिखित तुषार लिखिले जे पत्र आपलं मेरा गाव मेरी धरोहर MGMD विषय पर ग्राम सभा का आयोजन करे. अपनी धरोहर को बचाए और आगे बढ़ाए ताकि आने वाली पीढ़ियां इसे जान सके. गांव के प्रमुख लोगों और स्थानीय कलाकारों की पहचान कर उनका नाम और जानकारी दर्ज करे. गांव की कला, खान पान, आभूषण और ऐतिहासिक स्थानों के बारे में जानकारी इकट्ठा करे. MGMD पोर्टल पर पहले से मौजूद जानकारी को देखे, चर्चा करे और सही होने की पुष्टि करे.
आपल्या इथं उन्हावतं तीर्थक्षेत्र आहे, तर तीर्थक्षेत्राबद्दल थोडीशी माहिती टाकायची, टॅप टाकायचा आहे. अजून कुठला कुठला उत्सव होत असेल आपल्याकडे, कारभार यात्रा होते, त्याची माहिती द्यायची. ग्रामीण कलाकार असतील त्याची माहिती आम्ही ऑनलाईन वेबसाईटवर देणार आहे. आणि अजून त्याच्यात तुम्हाला जर काही बदल करायचे असतील, काही सांगायचे असेल, नवीन माहिती आमच्यापेक्षा जास्तीची, तर आम्ही ती ऍड करणार आहे त्याला, आणि ती सर्वच ऑल इंडियाला दिसणार आहे. त्याच्या संदर्भातला विषय आहे. पुढचं पत्र आहे जिल्हा परिषद पाणी पुरवठा स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जळगाव. जल सेवा आकलन उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत उपरोक्त संदर्भी विषयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन, जल सेवा आकलन या त्याचे मूल्यांकन साधण्याचे कार्यान्वयन करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे गुणवत्तापूर्ण पाणी नियमित, पुरेसे व आश्वासितपणे करण्याचे उद्देशित आहे. जीवन मिशन अंतर्गत कार्यक्षमता मूल्यांकन आतापर्यंत ठराविक कालावधी तृतीय पक्ष सर्वेक्षणाद्वारे केले जात असले तरी गाव पातळीवर पाणी सेवांसाठी सतत स्थानिक मालकीची देखरेख यंत्रणा संस्थात्मक करण्याची आवश्यकता आहे. जल सेवा आकलन म्हणजे गावातील पाणी पुरवठा सेवांच्या कामगिरीचे ग्रामपंचायत नेतृत्वाखाली मूल्यांकन करणे. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी श्रीमान CR पाटील, माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जल सेवा आकलन विषय आलेला होता, परंतु कृषी संदर्भातला आहे. पण आता कृषी नसल्यामुळे आमच्याचकडे येतं सुचेंद्रली ग्रामपंचायत असल्यामुळे सर्व विषय. धरती माता वाचवा अभियान अंतर्गत त्रिस्तरीय पंचायत स्तरावर अभियान राबवण्यासाठी समितीची स्थापना करणे व मृदा आरोग्यासाठी उपाययोजना करण्याबाबत याच्यातले प्रमुख मुद्दे सांगतो, कारण कसं तिथले डिटेल आम्हालाच कळलं. उदाहरण सांगतो एकेकाचं. धरती माता वाचवा समिती स्थापना करणं आपल्याला सांगावं लागेल. किती कृषी अधिकारी आले तर ते देतील आम्हाला समिती. 12 लोकांचे राहणार आहे, त्यांना गाईडलाईन्स असतात सर्व. दुसरे, युरिया अतिवापरामुळे दुष्परिणाम याच्या संदर्भातच काम करणं आहे. खतांचा संतुलित वापर, अनुदानित खतांच्या वितरणासाठी कठोर देखरेख, त्याच्यात मुद्दा आहे मृदा आरोग्य कार्ड योजनेचा वापर आणि जागरूकता मोहीम. हे जसं जसं डिक्लेअर होईल तसं कर समितीला काम करणं आहे. युरियाचा वापर कमी करा, जनजागृती करणं आहे. दुसरं त्याच्यात काहीच नाही असं. ठीक आहे. अर्ज कोणाचा आहे? पुढचा विषय आलेले अर्ज वाचन करणे. अर्ज आलेला आहे जयराम भागा पावरा, यासू बजारा बारेला, खेलसिंग गुलाब बारेला व ग्रामस्थ, पांढरी येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याबाबत. महोदय, आम्ही वरील विषयानुसार अर्ज करतो की पांढरी, उनपदेव, बिरसानगर, रामजेपाडा हे गाव 5 ते 6 किमी अंतरावर असून शासकीय योजना, शासकीय सुखसोयी व आरोग्यापासून वंचित आहे. पांढरी लोकसंख्या 1768 व बिरसानगर रामजीची लोकसंख्या 835 असून एकूण लोकसंख्या 3500 एवढी असून मान्य सरपंच व ग्रामविकास अधिकारी साहेब विनंतीपूर्वक अर्जाचा विचार करून स्वतंत्र ग्रामपंचायतचा ठराव करून मिळणे ही विनंती. हे आदिवासी भागातील आपल्या इथून काही 5 किलोमीटरवर 8 किलोमीटरवर पांढरी हे तिघं गाव मिळून ह्या ग्रामस्थांनी आपल्याकडे मागणी केलेली की आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत व्हायचे ना. आपल्याकडून सर्व एक मिनिट नाही हे बघा हे बघा आडात मार्फत ज्या आपल्याला सुविधा दिल्या जात असतात, पाण्याची सुविधा त्यांच्याकडे आपण आता करून दिलेली आहे. जलयुक्त अभियानांतर्गत 3 ठिकाणी आपण पाण्याच्या सुविधा टाक्या 1.5-2 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहे आणि पाणी सुद्धा सुरू होऊन गेले. पाण्याचा प्रश्न मिटला. दुसरे, आडावातला बी जसं घरकुल मिळतं तसं त्या लाभार्थ्यांना बी आम्ही घरकुल देत असतो. त्या योजनेच्या निकासमध्ये पात्र होत असेल तर त्यांना देतो. तिसरी गोष्ट, आरोग्याची सुविधा. आपल्याच गावाला काय वडगावला बी काही PSC राहणार नाही, मोठ्या गावालाच PSC असते, तिथे बी आशा वर्कर काम करते, त्यांच्या गावाला बी आशा वर्कर काम करत असते. त्या आशा वर्कर मार्फत जे काही असेल ते फॉलोअप करतात. चौथी गोष्ट, अंगणवाडीकडे बालकांसाठी सुद्धा अंगणवाडी केंद्र आहे. तिथं 1-1, 2-2 प्रत्येक पाड्यांवर अंगणवाडी केंद्र आहेत. अंगणवाडींचा विषय मिटला. त्या ठिकाणी दुसरं गोष्ट, प्राथमिक शिक्षणाची गरज असल्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत शाळा तिथे प्राथमिक शिक्षणाची त्यांचे मुलं जात असतील तर शिक्षण नसणार बाहेर, तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे त्या शासनामार्फत सर्व पुरवठा गेलेला आहे. वाहतुकीसाठी आता रस्ता सुद्धा पक्का होऊन गेला आहे. उनपदे रस्ता तुम्ही माहिती आहे पक्का आहे. बस सुविधा सुद्धा जात असते, फक्त पांढरीला बस जात नाही ते नाल्यामुळे. बाकी दुसऱ्या सर्व सुविधा आमच्याकडून आहेत त्यांना दिलेल्या प्रोव्हाइड. माझं असं म्हणणं आहे सर, म्हणजे जवळपास 40-50 वर्षापासून तिचा रवास आहे. तर तुम्ही म्हणता पाणीची व्यवस्था, लाईटची व्यवस्था
सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत, पण इतर जे गोष्टी आहे आमचे विकासाच्या याच्यामध्ये सांगतो सर्व तुम्हाला. आदिवासी वंचित आहे. माझं एक म्हणणं आहे, स्वतः म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायत राहिली म्हणजे त्यांना इतर गोष्टी किंवा गावाची गोष्टी ठीक आहे ठीक आहे. हां. या सुद्धा आता तुम्ही गावाचे सरपंच होते. एक मिनिट तुम्ही बोल नका भाऊ. थांबा थांबा एक आमचा मिनिट विषय भैया त्यांना बोलू द्या नंतर आपण बोलू. द्यायचं आहे का नाही द्यायचं हे मला बोला. बरोबर. द्यायचं नाही का तुम्ही तुमचा मुद्दा नाही. सर माझं म्हणणं आहे एक मिनिट कृपया करून कोणीमध्ये बोलू नका, एकेकाला बोलू दे, आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहेत. हां. माझं असं म्हणणं आहे, गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं, सदस्य राहिले, सर्व गोष्टी राहिले सर्व याच्यामध्ये, पण आम्हाला प्रत्येक गोष्टी आणि ते पण सदस्य असतील किंवा सरपंच असतील, प्रत्येक गोष्टीला हजर राहत नाही ना सर. बरं ठीक आहे. आता आमचे पाडे आहे ना सर्व गोष्टींमध्ये विकासापासून वंचित आहे, तरी आमचं असं विनंती आहे की हे तुम्ही प्रस्ताव बरोबर त्याला टाइम लागेल. हा लागतो बरोबर. हां. हे आता झालं म्हणजे होणार नाही सर, त्याला होईल नाही होईल ते पुढची गोष्ट आहे. हा ते वर पातळीवर असतं सर. हा ते वर असतं, कारण त्यांच्या सर्वेनुसार ते पुढची गोष्ट ते ठरवतात का करायचं नाही करायचं हे काय. पण सर माझं म्हणणं विनंती आहे सगळ्यांना की हो हे तुम्ही ठराव करा सर. तर एक याच्याने तुमचं कथन सांगा फक्त, बाकी नंतर सांगतो मी तुम्हाला काय सर तर. की हे आता 3 पाड्या आहेत, एवढे लांब आहेत. प्रत्येक म्हणजे कोणती बायला म्हणजे डिलिव्हरी याच्यासाठी म्हणजे होऊन जाते ना, ते रस्त्यामध्ये होऊन जातं, मग सगळं गाडी त्यांची सोय नाही, दवाखाने नाही तिथं त्या ठिकाणी म्हणजे पाड्याला राहतात. ऐकून हां ठीक आहे. दवाखाना तर तिथं बनणारच नाही ना, कितीही झालं तरी प्राथमिक आरोग्य केंद्र इथेच राहणार आहे. बाजूला वडगावला बी नाही आहे आणि सुटकारला बी नाही आहे. आज बी आशा वर्कर मार्फतच तिथे येतील, तुमच्या मार्फत बी आशा वर्कर मार्फत इथेच येणार आहे. ते तर आहे सर. माझं म्हणणं आहे की एक ग्रामपंचायत राहिली म्हणजे त्या ग्रामपंचायत सर्व त्यांचं करबाकी असेल किंवा शासनाचे इतर ज्या हे असतील ते त्यांना पुरवतील आणि सरकार बी त्यांना स्वतंत्र लाभ देतील असं माझं म्हणणं आहे. कारण आपलं मोठं गाव असल्यामुळे साहेब कोणी म्हणजे अधिकारी फक्त येतात, त्यांच्या लक्ष ते त्यांच्या कार्यामध्ये जिथं त्यांना अवलंबून असतात तेवढं काम करतात, बाकी इतर गोष्टींमध्ये लक्ष देतात का देत नाही. फक्त आता विकासाचं मोठं काम असेल किंवा मोठं असेल तेवढं ध्यान देतात. आता सर माझं एक मुद्दा म्हणणं आहे, एवढं पाणी पुरवठा झालेला आहे, कोणता अधिकारी येऊन तिथं व्हिजिट दिली का? मला माझं विचारायचं आहे, पाणी पुरवठ्याची योजना झालेली आहे, एवढं काम पूर्ण झालं कोणी पाहिलं की हे टाकीचं झाला एक मिनिट झाला ना तुमचा विषय. हां प्रत्येकाचे आहे सर. तिथं असं काम मी तुझं दर्जाचं पूर्ण काम केलेलं आहे सर, कोट्यवधीचं काम आहे, कोणी लक्ष दिलं का? कोणी विजिट दिलं नाही सर. आणि आपण आपला हक्क आहे ना ग्रामपंचायत, आणि आपण लक्ष दिलं हे बघा कोण आलं ते तर मला माहित नाहीये, पण मी वेळोवेळी आलेलो आहे तिथं प्रत्येक कामाला. ऐकून द्या पूर्ण. त्यावेळेस तुमची अडचणी आली त्यावेळेस मी सॉल्व्ह करायला बी आलेलो आहे पाणी पुरवठा. ज्या वेळेस यांची तक्रार आली त्यावेळी इंजिनियर सोबत आम्ही चेक करायला आलो होतो ते पण, आणि मीच सांगितलं होतं की तक्रार द्या. आता आज तुम्ही सांगताय पूर्ण योजना कम्प्लीट होऊन हँडओव्हर होण्याची वेळ येते, पण आतापर्यंत आम्ही अगोदर पण सांगत होतो की ते काम तिथं स्टॉप करा. तक्रारी का दिल्या नाही तुम्ही? गावात तुम्ही होते ना, मी तर गावमस्त थोडीच होती इथले आडावचे, तरी लगेच द्यायला पाहिजे होतं ना. कोणीच देत नाही. ऐन वेळेस तुम्ही असं सांगता की काम कम्प्लीट झाल्यावर की ते बोगस आहे. कसं मान्य करणार आहे? मदत कर. एक मिनिट दोन बोलू द्या. त्या योजनेला मदत करण्यासाठी आम्ही कोणाची मदत घेतली? तुमचीच. जागा प्रोव्हाइड कोणी केली? आम्ही तुम्हाला विचारलं जागा बी तुम्हीच आम्हाला हँडओव्हर केली की जागा अवेलेबल केली, आणि योजनेचं काम बी करून घ्यायला तुम्हीच मदत केलेली. आळावच्या ग्रामस्थांना होते तिथं तुमचे जे गावाचे पाड्याचे तेच लोक होते. मग आता ते म्हणणं त्याच वेळेस सांगितलं असतं तर वेगळी गोष्ट होते ना. आता जे म्हणणं काम झाल्यावर ते चुकीच असतं का हो? काय वाटतं तुम्हाला? भैया ते केलं त्यावेळेस मोरे साहेबांना आपण तुमच्या भाऊ होता वरती चढवलं होतं. मी कुठे गेला ते सर? कोण चढलं होतं आपण वरती? पाण्याचं काम तिथं आम्ही वरती चढवलं होतं साहेबांना. वरती चढले होते साहेब स्वतः. नाही माझं काम नाही येते चेक करणं. हॅलो सर, माझं काम बी नाही येते टेक्निकल, मीच नाही आहे, स्वतः इंजिनियर आलेले होते तिथं. ठीक आहे. ऐकून घ्या. अँब्युलन्सची प्राथमिक आरोग्याला सुविधा असते. अशा वर्करने फोन जर केला त्यावेळेस अँब्युलन्स जात असते किंवा गाडी पाठवत असतात. आता आरोग्य अधिकारी जर असते त्यांनी उत्तर दिलंच असतं त्याचं. आता कुठल्याही आम्ही आराधच बोललो नाही, सुटकार वडगाव सरस गाव घेतले, त्याच्यात ज्या बी फोन करतात तर अँब्युलन्स सुविधा होते आणि गाडी येत असते. नंबरला डायल केला की ते अशा वर्करचा म्हणण्यावर पाठवतं, आपल्या म्हणण्यावर येत नाही केव्हा. आतापर्यंत एक मिनिट सांगतो सगळ्यांना. आतापर्यंत विषय असा होता की पांढरी गाव जे आहे हे आरोग्याच्या दृष्टीने
मागच्या ग्रामसभेच्या अगोदरपर्यंत धानोरा PSCशी निगडीत होतं. आठवतं ना देवसिंग भाऊ? नाही, आता आपण वर्ग केला भाऊसाहेब मागे. नाही, आडा PSC झालंय ते आता. तर तिथं आरोग्य MPW वगैरे जे फिरतात ना, ते येत नव्हते म्हणून आपण ती मागे पांढरी आपण आडा PSCला वर्ग केलं की आडा PSCला की इथून वर्ग होऊ शकते. कारण ते धानोरा PSCला वर्ग होतं, मग ते खर्डीवाला जायचा पांढरीला असं होत होतं. आपण मागे केलं ना. आशा वर्करची सुद्धा नियुक्ती आपण लक्ष घालून आरोग्याच्या बाबतीत त्याला आपण आडामध्ये वर्ग केलं. तसंच म्हणजे हा तुमचा अर्ज आहे सोडून द्या, पण आदिवासी बांधवांची प्रत्येकाची सुद्धा जबाबदारी आहे की तुमच्या माझ्या घरी जी भगिनी प्रेग्नेंट आहे तिची पहिली तपासणीपासून तर डिलिव्हरी होईपर्यंत शासन लाखो रुपये खर्च करतं. आपण त्या बाबतीत कुठेतरी काही प्रमाणामध्ये उदासीन आहोत या शुभ. आज सुद्धा शासनाचं म्हणणं असं आहे की जी महिला प्रेग्नंट राहिली त्या दिवसापासून तिने तपासणीला PSC झाला पाहिजे, तिथून शासन खर्च करतं. तिला यायला अडचण असेल तर त्या आशा वर्करने डॉक्टरला फोन केला पाहिजे. ॲम्ब्युलन्स आपल्या पाड्यावर रोज येते घ्यायला, पेशंटला सोडायला सुद्धा येते. तरी सुद्धा काही महिलांची प्रेग्नन्सी आपली घरीच होते. तर ते सुद्धा आपण ज्या पाड्यावरचे आपले प्रमुख पंचमंडळ आहे यांनी पण त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे ना की जास्तीत जास्त आरोग्य सुविधांचा लाभ घ्यायला पाहिजे. आता आपल्याकडे जे आहेत आताची पिढी जर बघितली आपण या सुद्धा खुमानसिंग दादाचा वेळ गेला की तेव्हा शिक्षित जास्त होते. आता जे टीम बघितली आपण तर प्रत्येक घरामध्ये एक एक दोन दोन महिला, एक एक दोन दोन तरुण शिकलेला आहे. आता आपल्याकडे जे जन्म नोंद येतात ना, आपण बघतो ना पाटील, आम्ही किती वेळेस तुम्हाला फोन करतो, 60% वर डिलिव्हरीचं प्रमाण आपल्या घरी आदिवासी बांधवांचं. दुसऱ्याकडे शासन विचारत आहे की आम्ही सुविधा देतोय तरी सुद्धा, कारण तो कॉलम येतो ना खाली आपला जन्माचे ठिकाण, तो एक तर प्राथमिक आरोग्य केंद्र असला पाहिजे किंवा खाजगी दवाखाना असला पाहिजे. शासन म्हणतंय आळामध्ये किंवा अन्य गावांमध्ये आपण लाखो रुपये खर्च करतोय, घरापर्यंत आपण सगळं पाठवायला तयार आहोत, तरी सुद्धा आदिवासी भागामध्ये महिलांची डिलिव्हरी घरी का होते, एवढं प्रमाण व्यस्त काय, याच्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपल्या प्रत्येक पाड्यावरच्या मंडळाने. पहिला विषय मोठी शोकांचे काय आढावा ग्रामपंचायतला गेले आपण अपूर्ण पडतोय का काय, त्यांना वाटायलाही नको होतं की आपण त्यांच्यापर्यंत सोयी सुविधेच्या मार्फत देऊ शकत नाही. पहिला विषय त्यांनी मान्य केलेलं असते ना, सुधारणा करू. ग्रामपंचायत कार्यकारिणीला लिहून घेऊ सूचनासाठी सरपंचांना. आरोग्य विभागाची एखादी समिती असेल त्या पाड्यावरचे 2-4 लोक टाका, म्हणजे जेणेकरून त्यांची कनेक्टिव्हिटी मध्ये कंटिन्यू राहतील. ठीक आहे, आरोग्याची समिती आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत बनत असते, आम्ही पाठवून देऊ त्यांच्याकडे. ठीक आहे, त्याच्यातले इन्व्हॉल्व करणार त्याच्यात. बरोबर आहे, ठीक आहे. सर, ग्रामसभेला महत्व असतं, सर्वांना माहिती आहे. ग्रामसभेने केलेल्या ठरावाला चॅलेंज नसतं कुठंच. याच्या पहिले ग्रामसभेने नगरपंचायतसाठी आमचा ठराव पाठवलेला आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. याच ग्रामसभेने पाठवला आणि हीच ग्रामसभा अजून तोच ठरावाला विरोध कसं करणार. तोच ठराव मंत्रालयामध्ये चालला गेलेला आहे. जोपर्यंत त्याचा निकष काय येणार नाही तोपर्यंत मला दुसरा फॉलो करता येणार नाही. हे तुम्हाला बी करतं, कारण आज टेक्निकल अशी अडचण होणार आहे की लोकसंख्येच्या प्रमाण आम्ही सर्व कव्हरेज करून पाठवतो. तुमच्या पाड्यासहित आम्ही पाठवलं. इव्हन कॉलनी एरिया जवळपास 35-38 कॉलनी आम्ही मोजून घर ते सुद्धा पाठवले. तिथं दुकान म्हणजे टोटल माहिती कंप्लीट करून पाठवली गेली. त्रुटी जी असेल ती बी कंप्लीट करून पाठवले. शेवटच्या टप्प्यावर आहे, उद्या बी घोषणा झाली तर काही होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला काय डिसिजन करणार ते करता येईल. आजच ते ठरावाला चॅलेंज होईल आहे परत, कारण तीच ठराव बी तो ग्रामसभेनेच दिलेला आहे मला 2-3 वेळेस. का हो, बरोबर आहे की नाही? म्हणजे चुकीचं नाही, जे आहे ते तुम्हाला बी माहिती पाहिजे म्हणून सांगतोय. त्यावेळेला मला तुम्ही सूचना द्यायला पाहिजे ना. ऐकून घ्या, मला माहिती आहे का तुम्ही गाव स्थापन करायला येणार आहेत, ते कसं काय सांगणार. मी सचिव आहे, तुमचे पदाधिकारी तुम्ही निवड केलेले. माझं काम हे उत्तर देणं बी नाहीये तुमच्यासाठी, ते कामचा अध्यक्ष आहे, यांनी उत्तर द्यायला पाहिजे. पण मी देत असतो तुम्हाला ऍक्च्युली, बरोबर आहे की नाही? आम्ही प्रतिनिधी देतो ना, ते तुम्हाला माहिती आहे. कोणता प्रतिनिधी आला तुम्ही पण होते आदिवासी बांधवांनी जे आपल्याकडे अर्ज दिलेला आहे, या अर्जाचं वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन की नेमकं काय करता येईल बा आपल्याला, बरोबर याचं मार्गदर्शन घेऊन पुढे याचा निर्णय घेण्यात यावा असं सगळ्यांची सूचना आहे. लियाकत अली अध्यक्ष जीप उर्दू कन्या शाळा आळावर
एकच आवारात भरणाऱ्या शाळा एकत्रितकरण करण्याचा आदेश देण्यात आलेला असून हे बरोबर नाही. दोन्ही जिप उर्दू बोईज शाळा व कन्या शाळा मिळून एकूण पट संख्या 396 अधिक 350 746 इतके असून शाळेचे एकीकरण करून शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दुष्परिणाम होईल. तसेच शाळेत पटसंख्या कमी देण्याची नाकारता येत नाही. हे बघा, हा विषय गंभीर आहे, थोडा सांगून देतो, महत्वाचा आहे. शिक्षणासंदर्भातल्या दोघं समाजातले लोक घटक आहे त्याच्यात. आपल्या इथे बॉईज कन्या शाळा सुद्धा आहे, जेडपी मराठीची आणि मुलांची बी, तसंच उर्दूची बी बॉईज पण आहे आणि मुलींची बी आहे. शासनाने त्यांना संबंधितांना डिपार्टमेंटला एक पत्र दिलं. शासनाचा काय निर्णय होता, एकाच त्रिमासिक म्हणजे कंपाऊंडमध्ये जर 2 शाळा जर असतील त्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं. म्हणजे बॉईज आणि गर्ल मिळून एक शाळा होऊन जाईल, तिकडची बी एक होणार आहे, अशी शासनानं GR केलेला आहे, पाठवलेलं आहे. परंतु आपल्या कोणी पाठवले ते शिक्षण समितीचं आहे का अर्ज? हा, एक मिनिट पूर्ण ऐका ना. हो, असं शासनाचं परिपत्रक आहे. तेव्हा त्यांना मागणी केलेली की एकच याच्यात भरताना कंपाऊंडमध्ये एकत्रीकरण करावं दोघं शाळांचं. परंतु तिथल्या स्थानिक आपण जी समिती नेमलेली आहे त्या दोघं समित्यांचं आणि यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्याच राहू द्यावं असं म्हणणं आहे त्यांचं. तर ते समितीचे प्रतिनिधी किंवा शिक्षक आहेत का इथं? राहू देण्यामाग काय उद्देश आहे काय सांगा आणि मग आम्हाला ठराव करायला मोकळं होणार. अध्यक्ष तुम्ही आहेत का? तो कम से कम 7 से 8 टीचर यहाँ से चले जाएंगे एकत्रीकरण करने में, प्लस हमारे घर रूम उतने नहीं एकत्रीकरण करने के लिए होना. हे बघा, ठीक आहे, आता तुमचा मुख्याध्यापक पाहिजे होता इथं सांगायला ऍक्च्युली, कारण टेक्निकल सांगायला पाहिजे की पट संख्यामध्ये एवढे मुलांची संख्या असते. शेवटी मुलं बी तर वर्गातच बसताय आणि मुली बी तर वर्गातच बसताय. एकत्र बी झाले तर 2 तुकडे अनुभव होत जाईल. बाकी ते म्हणून राहिलो, टेक्निकल मुद्दा सांगितलं तर आम्हाला लिहायला भाव होईल. टाइमिंग अलग अलग है, रूम कम है, एक जाते एक आते. अब लड़कियों का टाइम अलग, लड़कों का टाइमिंग अलग है, रूम कम है. असं आहे का? थांबा, ते असू द्या. पाणीपट्टी टॅक्स कमी करण्याबाबत सर्व आळाद गावाचे रहिवासी घरपट्टी हे करायचे त्यांना. हो, हे बघा, तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. मी वरिष्ठ कार्यालयाकडे ते पत्र पाठवणार, त्याबद्दल वादच नाही. तुम्ही म्हणताय तर ग्रामसभेमार्फत ऐकून घ्या. एक मिनिट, अरे ऐकून तर घ्या. अरे माझं तर म्हणणं ऐका. अरे बोलू तर द्या मला. हो, अरे मला बोलू तर द्या ना. हो, अरे मला बघ, हे बघा, हा संदर्भ सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग 4ब अन्वये महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र अधिनियमाद्वारे तयार केलेले नियम व आदेश व ग्रामविकास जलसंधारण विभाग PIL 2614 प्रकरण नंबर आहे 339 पर आचार दिनांक 2 जानेवारी 2016 प्रमाणे ग्रामपंचायत. हो, हा GR आलेला होता. हा GRचा आम्ही 3 वर्षापूर्वी वाचन केलेलं होतं. त्या इथंच केलं होतं. सॉरी, आमच्याकडे व्हिडिओ प्रत्येक याचा आम्ही व्हिडिओ ठेवतो त्याच्यासाठी. ग्रामसभेला मध्ये झालेला होता, मासिक सभेला सुद्धा झाला होता. ऐकून तर घ्या. अरे पूर्ण माझं म्हणणं ऐकत जाणं पूर्ण. इव्हन प्रशासक पिरियडमध्ये सुद्धा आम्ही सभा घेतलेली होती. का भाऊ? हा, नाही असं कदाचित नाही. ठीक आहे ना, आम्ही पाठवू, पण आम्ही घेतो प्रत्येक विषय. हो नको, 2 लोक का 4 लोक हो, आम्ही प्रत्येकाच्या डिक्लेरेशन करून सभा घेतो, असं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ठराव करून घेतो, लागतं नाही पाठवून देतो. ओके बापू, ओके, ठीक आहे, जाऊ दे आता विषय. मला बोलू द्यायला. नगरपालिका चोपडापेक्षा आवाज जास्त आहे का कमिटी? हा मुद्दा नोंद करा आणि कुठे पाठवायचं मी तिथं मी जातो लागेल. पण हे मुद्द्याचा बोलतोय मी साहेब, करा तुम्ही एवढं. तर हा विषय महत्वाचा आहे. ते गोरगरीब लोकांना भरलं जात होतं टॅक्स तुमच्या, रडू येतं त्यांना. तुम्ही चिठ्ठी दे धक करत असता. इतका टॅक्स आहे तुमचा, तो कमी करावा सर्वांच्या वतीने. माझ्या राहू द्या लागेल, तुम्ही भरतीच होत, मग या गोरगरीब जनतेचा नाही भरला जास्त आहे. ही विनंती तुम्हाला. लढाई करत नाही, मस्त्या करत नाही, काहीच करत नाही, पण जनतेचा प्रश्न मांडलाय. नगर आळा DP बसविण्याबाबत ग्रामसेवक साहेब, आमच्या लक्ष्मीनगरात 2 ते 3 वर्षापासून DP जळालेली आहे. तरी त्याकडे MSCBला सर्व नागरिकांनी अर्ज देऊनही MSCBचे साहेब व कर्मचारी उडवाउडीचे उत्तरे देतात. तरी नागरिकांना पाणी व बाहेर स्वच्छता जाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास होतो. तरी ग्रामपंचायत आळा यांनी आमच्या लक्ष्मीनगरातील रहिवासी लाईट व नळाच्या पाण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
हे बघा हा विद्युत वितरण कंपनीकडचा विषय आहे. ते जाऊन आलेले होते, त्यांना म्हटलं आम्ही पत्रव्यवहार करील, लागतं ते साहेब आले असतील करतील, कारण संबंधित लोक इलेक्ट्रिक कनेक्शन घेण्यासाठी तयार आहे, कारण त्याचे बिल तर शेवटी तर प्रॉफिट एमएससीबीलाच होणार आहे. तरी ते साहेब नाही बोलले होते, म्हणूनच ते आलेले होते. आपण ठराव करून पाठवून देऊ की तिथं करा बापू व्यवस्था वगैरे त्याची, बाकी दुसरं पाठवून देऊ आम्ही ठरवून बसू. लक्ष्मीनगर मध्ये पतदिव्यांची व्यवस्था ग्रामपंचायतकडनं आतापर्यंत झालेली नाहीये. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. म्हणजे ती नेमकं ग्रामपंचायतला वर्ग आहे का नाही आहे. ऐकून घ्या, पूर्ण सांगतो. ग्रामपंचायतकडे डीपी कोणी नाही बसवली. त्या टायमाला ज्या प्लॉट धारकांनी ते प्लॉट विकले त्या रहिवाशांना त्या ठिकाणी, त्या टायमाला ग्रामपंचायतीने त्या प्लॉट धारकाला प्लॉट विक्रीची परमिशन दिली होती. नळ आहे तिथं, नळ आहे, पाणी आहे तिथं, पाणी आहे, पाणी आहे. आता एक मिनिट जाऊ द्या तो मुद्दा. पाणी आहे ना, आता तिथं पाण्याची सुविधा आहे आणि भविष्यात सर्वात जास्त पाणी तिथे राहणार आहे, कारण पाण्याच्या टाकी आपली तिथेच आहे नेमकी. ग्रामपंचायतला वर्ग आहे का नाही आहे ते कॉलनीत. भाऊसाहेब काम चालू ना आता तर विजेचं. हा ना, मग ते जाऊन एमएससी मधून आले होते लोक, आता चालूच करून आले ऑफिस मधून. उत्तर काय दिलं? हा, म्हणून बोलता येते, म्हणून आपण ठराव करून पाठवून देणार त्यांचा. साहेबांना उत्तर दिलं तुमच्यावर कारवाई करू म्हणे. हे बघा, आपण त्यांना पत्र देणार, हे आमचे नागरिक इथले ते रहिवासी आहे, हे एमएससीबीला मीटर कनेक्शनची मागणी करतात, तुम्ही त्यांची व्यवस्था करावी. हो, बरोबर आहे की नाही. आपण तेवढंच करू शकतो, बाकीचं दुसरं काय करणार आहे मी. ग्रामपंचायतीला पाण्याची टाकी जागा नव्हती, हा ना, स्वतः जागा दिलेली आहे लक्ष्मीनगरची. एक आम्ही एवढा मोठापणा केलेला आहे आणि आम्हाला सुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही, आम्ही काय कामचे. नाही, पाण्याची सुविधा दिलेली आहे आणि सर्व ओपन प्लेस ग्रामपंचायत नावाचे आहेत. ठराव पाठवून देतो मी, ठराव परवाच्या दिवशी घेऊन जा माझ्याकडून ठराव. पाणी आपण पाहतो तुम्ही पर्याय व्यवस्था सजेस्ट करण्यास सांगितलं. ग्रामपंचायतीतले उणपदेव क्षेत्रातील जी जागा आपण वन विभागाला करारावर दिलेली आहे, जर आज आपल्या गावाला काही समस्या होत असेल तर तो करार आपण कॅन्सल करू शकतो. पण त्या ठिकाणी आपण ते डम्पिंगला आपण उभारू शकतो. तुषार लिहून घ्या, बरोबर बोलले तुम्ही. हॅलो, आपल्या भाऊ दादा, हो एक मिनिट ऐकून घ्या. आता आपल्या गावात आता पण शोधले, पूर्वी पण शोधले होते. आता आपण सगळे कायदे वगैरे वाचतो. आपण एमएससीबी साठी सुद्धा आपण फॉरेस्टकडे मागायला गेलो, पण एमएससीबीचा याचा कायदा असा आहे वन विभागाचा, एकदा की जमीन त्यांच्याकडे वर्ग झाली की ती जमीन जर आपल्याला परत घ्यायची, तेवढी महसूलची जमीन परत त्यांना द्यावी लागते अजून. आणि आपली जमीन त्या काळाची दिली गेली आहे. तर तयारदारांना पण माहिती आहे. नाला खुलीकरांच्या वेळेस गेलो होतो आम्ही, ते कुसुंदारा धरणाच्या वेळेस जे फॉरेस्ट लँड मध्ये कुसुंदारा बांधलं गेलं, तर त्याच्या बदल्यात महसूल विभागाची जमीन म्हणजे कोणाची, आपली ग्रामपंचायतची, त्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये फॉरेस्टची जमीन जाणार आहे, म्हणून आपली जमीन त्यांना वर्ग करून टाकलेली आहे उन्नतदेवची. आज सुद्धा आळातला आपलं एवढं मोठं सबस्टेशन मंजूर आहे, त्या सबस्टेशनला आपलं कुठे जागा सापडत नाही. आपले सदस्य आम्ही 2 वर्षापासून जागा शोधत फिरतोय. म्हणजे सौर सिस्टीमवर चालणारा आणि इलेक्ट्रिकवर चालणारा असं सबस्टेशन मोठं मंजूर आहे. पण आपल्या गावाची शोकांतिका अशी की पूर्वी कोणत्या पद्धतीने त्या जमिनी तिकडे हस्तांतरण केलेल्या आहेत. नवीन बघा ना, आपल्या नवीन असं नाही, तुम्ही नवीन जमीन द्या. जमीन मागता आणि 3 KV साठी आपण प्रस्ताव खरंच ती जागा मागणी तहसीलदारांकडे, ती मोजणी वगैरे होण्यासाठी सर मार्फत ती जर झाली तर बाकीची जमीन आपल्या ताब्यात आली, आपण तिथे हा जे म्हणताय यार खरंच पाहिजे तिथंच बनवणार आहे. हो, ठीक आहे.